जी नमस्कार. नमस्कार. तर थंडीमध्ये मुळींच्या वाढीसाठी आपण खतासोबत किंवा ड्रिंचिंग मधून कोणतं ऍप्लिकेशन देऊ शकतो? कोणत्या पिकासाठी? कांद्या पिकासाठी. ओके, एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला. आपण ड्रिचिंगसाठी किंवा खताच्या पूर्ण व्यवस्थापनेमध्ये जर का ऍग्रिसर्च कंपनीचं मिंगल सूक्ष्म अन्नद्रव्य हे जर मिक्स मायक्रोन्यूट्रन हे वापरलं तर मुळीची ग्रोथ होते व सूक्ष्म अन्नद्रव्याची पातळी वाढते. दुसरं आपल्याकडे त्याच कंटेंट मध्ये मिंगल म्हणून आहे, मिलांज म्हणून आहे पूर्वा केमिकलचं, ते पण उत्कृष्ट आहे, सेम घटक आहे. सीडजीचं प्रमाण काय एकरासाठी? प्रमाण एकरी 2 किलो वापरतो आपण खतामध्ये किंवा ड्रिचिंग मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याकडं इनेरा कंपनीचं फायरो एमपी पण आहे, ते पण आपण ड्रिचिंग मधून देऊ शकतो. खास ड्रिचिंग साठी चांगलं आहे आणि खतामध्ये असलं त्याचं पण एक वेगळं मायक्रोरायझा आहे. तर हे जे घटक आहे हे जर का तुम्ही वापरले कांद्या पिकासाठी अदर कोणत्या पिकासाठी तर मुळी डेव्हलप होते. शेट याचा किती दिवसानंतर आपल्याला रिझल्ट जाणवतो? याचा रिझल्ट आपल्याला ही स्मार्ट टेक्नॉलॉजी मध्ये येतं, त्याच्यामुळे याचा रिझल्ट तुम्हाला कम से कम 48 ते 72 तासानंतर ऍक्टिव्ह होतो किंवा दिसायला लागतो. म्हणजे कमीत कमी दिवसामध्ये याचा रिझल्ट जाणवला? कमीत कमी दिवसात चांगला रिझल्ट, आणि या थंडीच्या दिवसात तर बेस्ट आहे एकदम. काळोखी वगैरे साठी काम करते ना चांगलं? काळू किंवा फुटव्यासाठी काम करतं चांगल्यापैकी आणि शेतकऱ्यांना परवडण्यासारखे प्रोडक्ट आहे. हो, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.